होती एवढे दिवस? कागद म्हणजे आता मी लोकांची फाडतो. अबे पावती फाडतो, घट्टच पावती. म्हणजे मी नगर परिषदेचा चपराशी आहो. झालो नाही हो तुला माहित आहे का त्याच्यासाठी त्या नगराध्यक्षाच्या घरी किती किती पाणी ठरलं माझा मला माहित आहे. ते जाऊ दे गंगे. मला एकटा 7व्या वर्गापर्यंत आपण एकत्र शिकलो आणि ते 7व्या वर्गानंतर तू गायब झाली तर तुला आता दिसले काय झालं? अरे सेवा करायसाठी मला गावी जावं लागला. पण नंद्या चांगला झाला बेकार झाला. आता तिकडे सगळं गावात राहायला कोणीच नव्हतं ना. इकडे आलं आपल्या आजच्याकडं आपल्या आजी संग राहायला. आज्याची लागतेस का? चांगला आहे चांगला. पण मी का म्हणतो पायामध्ये घुंगळ बांधली नऊवारी साडी का तमाशा करतेस का? तमाशा नाही रे. आम्ही नाचून माझ्याकडे नाचता येते का मला? ते आमच्या नगर परिषदेमध्ये का ना कार्यक्रमात 26 जानेवारीला 26 जानेवारीचा कार्यक्रम म्हणजे स्पर्धेमध्ये भाग घेतली. मी भाग घेतला नाचून काय करतो. तुझा पहिला नंबर आला म्हणून समज. अरे त्या कार्यक्रमाचा सूत्र झालं तुम्ही. तुले असे मार्क देतो 100 पैकी 120 देतो. पण तुला नाचता येते का? नाचता येते पण तुम्हाला आजारी मला खतरनाक आहे. एक काम करतो मी दरवाजा बंद करतो मग तू नाच. पण मला पहिले टाकायची नाचतेस कसं नसताना मी मार्केटिंग 120
काही पण करशील हो पण का रे बैताळ पेरली नाही पक्कीच बैताळ पेरली आहेस तू तुला एवढं समजत आहे का एक जवान पोरगा एका जवान पोरीला म्हणते तेरे लिए मैं कुछ भी कर सकता हूं. अबे हसली बे काय नाही लागलीस का नाही म्हणून म्हणतो माझा आता माझ्या लागले एवढा खतरनाक आहे माहितीये का माझा आता एवढा खतरनाक आहे मला कोणासोबत बोलूही नाही रे मला कुठे बाहेर फिरायला जाऊही नाही ते माहितीये का तुझा आजा खतरनाक आहे हो. मला एक सांग गंगे हा? तुझी आजी जिवंत आहे का नाही मन नसो मन नसो म्हणजे जपून राह म्हणलो आजच माझा नक्की काय गलो बे आजचा तर ठेवली आहे ना अरे कोणाला बोलवलं मी ना तू दरवाजा खोल तू लढतेस काय ला? सांगा का? खोल दरवाजा अरे बोल म्हणतो का गंगे, गंगे, मी का साधा सुद्धा माणूस आहो का तुझ्या आजाला घाबरीन का ते खेळी मिळाले टेन्शन घेऊ नको तो किती हुशार आहे ना येऊ देते टेन्शन घेऊ नको ना मी नंदू व नंदू सबका बंधू टेन्शन घेऊ नको बोल गे काका खोल दरवाजा ते घरात ना त्याच्या प्रश्नाचे असे उत्तर देतो का त्याला स्वर्गात नाही राहिला त्याला बापाही बोलत राहील का तुझा भल्ला बिंदा अच्छा, अच्छा. हा काका घराच्या घरामध्ये माझ्या बाबा सत्यानाश केलीस का तू म्हणजे माझ्या घराच्या बाहेर जाऊ दिसतेस आणि हे खाणे करतोस का रे भल्ला तुला शरम नाही लागत का बे कोणाच्याही घरामध्ये असा गुलू गुलू करतेस का कुत्रा कुत्रा भल्ला मला कुत्रा म्हणतेस का बे कुत्रा म्हणतेस मला येऊ का तुझा अरे म्हातारे बुवा दोन म्हातारा बे पहिला साल्या कुत्रा म्हणलास आता म्हातारा म्हणतेस का बे पाहिजे तुझ्या समोर तसा नव्हे माझ्या बाबाजी कसा होत बाबाजी का तुझ्या माझा नवरा हो का बे बाबाजी म्हणते तर सांगू का बे तुझ्याकडे कुत्रा म्हणजे तो दारावरचा कुत्रा माझ्या मागे मागे आला धावला भूक करतो माझ्यावर कुत्रा तुम्ही कुत्रे नाही अबे तर तो कुत्रा हो तो भूकल नाही का बाबाजी सारखा म्याव म्याव करत का कर तुझ्या घरामध्ये आजी तो कुत्रा होता म्हणून दरवाजा दिला तू दरवाजा लावली तू का करतो तर सांग दे माझ्या घरामध्ये अबे मनाचा नाही पद्धतशीर बोलायचा साधा सुद्धा माणूस आहो का आता मग लाड गव्हर्नर असता बे आणि काम करा माझ्या नातीच्या समोर का दरवाजा लावता लपडी छपडी खेळत होता का बस गंगे या तुझ्या खेळणे आद्याला सांगून ठेव माझ्यासोबत पद्धतशीर बोल म्हणा नाहीतर चष्मा फोडी सांगून ठेव कुठलंच आहे तू चांगलं बोलणं का त्यांच्याशी चांगला बोलणं त्यांच्याशी एवढा किल्ला करणार असतं त्याला काय गंगे आता शेवटची वॉर्निंग आहे त्याला सांगून दे सरळ सरळ अजी होजी मनाचा अबे मनाचा नाही चांगला पद्धतशीर बोलायचा कोण तू सांगतो कोण मला सांगतो ते आपल्या नगर परिषदेचे चपराशी आहेत ना का नगर परिषद प्रश्न होता आता मग नगर परिषद साफसूफ करावा माझ्या नातीची साफसफाई करायला अच्छा तुझ्या नातनीची साफसफाई करायला आलो तुझी फाडासाठी आलो आज तुझी घरच्याच पावती फाडल्याशिवाय जाणार नाही पुरा पैसा वसूल करील भाऊ थकबाकी आहे वसुलीसाठी आला
तुला काय सांगायला पाहिजे का खर्चा संरक्षणासाठी आला म्हणून चपराशी बापू या बस बापू बसायचे पद्धतशीर सावकार तुमची त्यांना बापूसाठी पाणी किती आणलं त्यांना पाणी आणते का? हो मॅडम अजी, एक कप चाय ठेवा बडे बद्दल आता का? आणलं का सांगा इकडे साखर मुशीपत टाकतो मॅडम चाय आपल्याला गोड लागते बिलकुल जिलेबीचे पाकावाने गोड साखर जास्त टाकणार. आहो. आता का? पाय तुला सांगून ठेवतो त्या बर्नीमध्ये साखर ठेवली आहे हा? तर तू एकटीच भुका गिका नको मारतो तो माझ्यामध्ये हा? पाय सांगून ठेवतो एवढी शिकत टाकतो आणि का समजणार आहे चाय पेमध्ये बापू मी का म्हणतो हा या साईडचा हात जास्त दुखत मी का म्हणतो यंदा नाही का परकी आहे जी थोडंसं बोला आता बोला थोडसा घरट्याचं कमी झाला असता तर बरा झाला असता घरट्यास कमी घरट्या कधी होते का तुमच्या बाबाला पाहिलं का तिकडचा पाहिजे होता बापू चक्राची बापू करून टाका ना तुमच्या हातामध्ये तर राहते ठीक आहे आता तुम्ही एवढी माझी सेवा करता गोड मला चाय पाहिजे तर काहीतरी तुमच्यासाठी करायचं लागेल नाही का कसं जमते बिमते म्हणा पण कसं आहे माहिती आहे का आजोबा घटक कमी करून देतो मी आपल्याच हाती आहे हे नाही आपल्या हाती एक कागद आहे आपल्या पण गोष्ट कशी आहे माहिती आहे का पावती आज भेटणार नाही पैसे आज द्यावे लागतील पावती मग उद्याला वगैरे मी बनवून घेऊन येतो असं उद्या भेटेल का हो किती काय का असा हा? 990 रुपये घटक तुमचं 990 बापू मागच्या वेळेला तर 390च होता का कोरोनापासून वाढला बापू करून टाक 50 तुरी घेऊन टाक एक काम करतो ना आबाजी आता तुम्ही मला बहुत खुश केलं आणि गोडवालीची आहे साखर जास्त वाली एक काम करतो तुम्हाला नाही का 490 ची पावती बनवून आणतो ते 500 रुपये सूट आणि एक काम करा वरचे 50 रुपये फक्त मला द्यावं लागतील ते एक काम करा 490 अधिक 50 540 नगदी कॅश आत्ता द्या आता पावती उद्या आणून दे ठीक आहे मी आता जातो ना बापूने चहा द्या चांगला अरे नंद्या, तुझा हा? तुझा आजा मोठा चालू तुला माहिती? कमी चालू आहे का प्रत्येक ठिकाणी 1-1 रुपये वाचवतो म्हणजे पहिलेच म्हणलं होतं माझं आता बहुत चालू आहे म्हणून. आहे ना? तुला माहिती? म्हातारा झाली तरी चांगलं टुन 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 उड्या मारल्या. माझ्या चांगल्या फिरवते का आता? म्हणलंच तर तुझ्या आजीला फिरवलं ना आज मला एक सांग तो भलत्याच ठिकाणून पैसे वाचवतो म्हणते हा आता घरच्याच कधी जिंदगीत कमी होते का कधी कमी चालू आहे का 50 घेऊन टाक पण घरट्यास कमी करून दे ती सांगतो गंमत पाय तुझ्या आज्याचा घरट्यास किती आहे 490 मी किती सांगतो 990 500 कमी करून देतो म्हणलं कायचं कमी सेम टू सेम आहे उलटी मला खर्चाला 50 भेटले चांगले फिरवतेस तू? मी काय म्हणतो गंगे आता तुझा आजा गेलाय पैशाला अंदर पप्पी घेऊन टाक ना बापू माझ्या संगीताला का कुलूपच काय खुलून राहिला अरे तू झालं सांग ना अरे माझ्या त्याने चाबी ना फिरली तर तू का पोलीबारी चाबी फिरवशील आजा गंगे तुझ्या आजाचा कुलूप आहे केवढा एवढा मोठा आहे बोललो मी नाही.
आज जातो लाख म्हणतो पैसे आणतो टेन्शन घेऊ नको था हे धरून ठेव तू तो काढून खोलता येतं का मला खोलता आले त्याचे हा खेळमा का तू टेन्शन नको घेऊ या. एवढा झाड जवान मर्द आले लोकांना दाखवला पैसा फिरलो का माझा आलेला आपला कुलूप रोजच आपणच खोलते न मी आता स्वतःचा कुलूप जाऊन खोललो मग एवढं लवकर जाम कसं झाला बापू हे ते चाबी खोल बरं हे खोल बरं का आला हो माझी आधी तर पुढं खाल्ला आहे हा खोलून दे ना बापू माझ्या तर काय फिरे का असे जग घाललेला किती खोललो आणि किती नाही त्याच्या बी अजी 900 मध्ये होता 900 मी येते आता कमी केलं किती कमी केला का माझ्या नक्कीजवळ 500 आजी का तुम्हाला काही एखादा नाव आवडते का जी याचा की माझ्या नक्कीचं काम म्हणलं काहीच नाही म्हणलं. आमच्या म्हणलं पप्पी घेणार काय चालेल पप्पी घेणार खेपे माझ्या समोर चली को आग कहते हैं उसी को रात कहते हैं जिस बारूद से आवाज निकलती है उसे नन्नू कहते हैं शक्ती कपूर कसा गेला बाय मला मारलास तर मारलास पण गंगेल नाही मारत गंगा गंगेले हात लावलास ना बुडग्या काट केलं तुझ्या माझी नक्की पाणी माझा तो गड्यात पावती. माझी पावती फाडून माझ्या पैशामध्ये म्हणतो पावती फाडून दे म्हणतो ना माझ्या नागरिकची पप्पी घेणार सांगून ठेवतो अबे माझी पप्पी घे पण माझ्या नागरिकची पप्पी किती रुपयाची आहे पावती बाबाजी पैसे द्या पैसा पहिला पावती पैसा नाही जमला सांगू का नाही आला नाही त्याच्यानंतर तर सांगून ती घेतो म्हणते पप्पी असे तुझ्यासारखं बालकानं पुढल्या नवरा पाहिजे का माझे नाचलेले बे चांगला पाहिजे समजलेलं बे केशवाला किती गेलं बे केशवा 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये पाय पडलो असतो तुझा सांगून